खेड नगरपालिका निवडणूक 2025 ह्याची वेळ आता एकदमच जवळ आलेली आहे आणि खेड नगरपालिकेमध्ये आजपर्यंत आपण बघितलं तर शिवसेना आणि मनसेची सत्ता राहिलेली आहे. या कालावधीमध्ये एकामेकावर आरोप प्रत्यारोप झाले, पण आता तुम्ही बघाल तर हे सर्व एकत्र झालेले आहे. आरोप करणारे पण आणि प्रत्यारोप करणारे पण. एकामेकावर काय आरोप केले काय हे आपण सर्व जाणत आहोत. तरी खेडच्या जनताशी माझी नम्रपूर्वक विनंती आहे की एक वेळा महाविकास आघाडीला चान्स देऊन बघा. तुम्ही महाविकास आघाडीचे 20 मधून 15 कॅन्डिडेट हे ग्रॅज्युएट आहेत. ग्रॅज्युएट असल्यामुळे त्याला समाजाची जाणीव आहे. समाजामध्ये कसं काम करायचं, कसं लोकांशी वागायचं हे त्यांच्यामध्ये कुठून घडलेलं आहे. तेव्हा आपण विचार करून आपण दुसऱ्याला चान्स दिलेत ना. यापूर्वी आपण शिवसेनेला चान्स दिलेत, आपण मनसेला चान्स दिलेत. आता एक वेळी आपण महाविकास आघाडीला चान्स देऊन बघा. आज महाविकास आघाडीमध्ये चांगले चांगले नगरसेवक आहेत, क्षमता आहे त्यांच्यामध्ये. नगराध्यक्ष चांगली आहे. सपना कानाडे जी नगराध्यक्ष आहे ती पण चांगली आहे आणि ती खेडवासियाची सेवा करेल अशी आम्हाला पुरी गॅरंटी आहे. आपण तिला निवडून द्या. एक वेळा निवडून तर द्या. आपल्याला समजेल आता 20 वर्ष तुम्ही घालवलीत ना खेडची. काय दुरवस्था आहे, रस्ते कुठं आहेत, पाणी कुठं आहे. फक्त आरोप प्रत्यारोप ह्याच्याशिवाय खेड नगरपालिकामध्ये काही नव्हता. आता एक ईश्वराने तुम्हाला चान्स दिलेला आहे खेडवासियांना. आपण एक वेळा महाविकास आघाडीची सत्ता आहे देऊन बघा. महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आली तर खेडचा विकास 100% होणार. पाण्याची समस्या आहे, गटरची समस्या आहे, हे सर्व सुटणार. पण आपल्याला एक चान्स दिला पाहिजे त्यांना. आपण आता उमेदवार बघितलेत, कसे कसे उमेदवार आहेत, काय काय बोललेत, काय काय झालं आहे, कोण काय अनाउन्समेंट करतोय, कोण काय अनाउन्समेंट करतोय. कुणाच्याही भरी पडू नको, कुणावर विश्वास करू नको. 20 वर्षात ज्याच्यावर विश्वास तुम्ही केलेत त्याने तुमचा घात केलेला आहे. तेव्हा एक वेळा महाविकास आघाडीची सत्ता आपली खेडवासियांनी आणा. महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष बनवा. तुम्ही बघाल ह्या खेडमध्ये किती चेंजेस होतील. 20 वर्षापूर्वी खेडची अवस्था जी होती ती आजपर्यंत आहे. खाली आश्वासन आश्वासन आणि बोर्ड इथे लावलेले दिसतात. एवढ्या करोडाची निधी, एवढ्या लाखाची निधी, ह्यानी निधी आला त्याने निधी आला, हेच बोर्ड लागलेले आहे. निधी काय दिसत नाही, खेडचा विकास काय होत नाही. तेव्हा खेडवासी अशी विनंती आहे की आपण विचारपूर्वक थोडा विचार करा. 4 दिवस तुमच्याजवळ आहेत आणि एक वेळा आपण महाविकास आघाडीची सत्ता आणा. बघा तुमचा विकास खेडचा होतोय की नाही. आज तुम्ही चिखलून बघा कुठं पोचलाय. महाड सिटी बघा, दापोली सिटी एवढी छोटी सिटी बघा कुठं पोचलेली आहे. आणि खेड बघा जिथं आहे तिथंच आहे. स्टँडवरचे गाले तसेच आहेत. वडापावचं दुकान तिथंच आहे. दुधाची डेअरी तिथंच आहे. काही खेड चाललेला नाही आहे. फक्त बिल्डर लॉबीला फायदा झालाय, बिल्डिंग हे बनले आहेत, हाच फायदा झालेला आहे. बाकी कुठलाही खेडमध्ये विकास नाही. बिल्डराचे बिल्डिंग बनलेले आहेत. बाकी दुकानं जे आहेत 20 काय मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हापासून जिथं आहे तिथंच आहे. खाली बिल्डिंग बनलेल्या आहेत. विकास कुठलाही झालेला नाही आहे. तेव्हा आपणाशी कळकळीची विनंती आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच मशाल, हात का पंजा, घडी, तुतारी वाजवणारा माणूस आणि इंजन, रेल्वे इंजन, हे जिथं जिथं उमेदवार दिसतील त्याला मतदान करा. आम्हाला विश्वास आहे की आपल्या खेडचा 100% विकास होईल. ही खेडवासियाची विनंती. परत एक शुभ बातमी